तो चलिए शुरू करते हैं। रुको जरा। पोचला वाटतं तुम्ही. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाणी, त्यांच्या काळजात भरली शहाणी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आता चालले जबरदस्ती करून आईला आणि काकाला घेऊन जायचे मासे पकडायला. मला वाटतं 5-6 वर्ष झाले मी गेलीच नाही कधी. नाही तर आम्ही लावली शेती हे झाले की पाणी भरायचं, पाऊस पडल्याने आऊर यायचा तर त्याच्याने मासे असे वरती यायचे. तिथे आमच्या शेताच्या इथे एक डबका आहे छोटासा, तो आज आम्ही उपसणार आहोत. आणि मी आईला आणि काकांना घेऊन जाते एकदम जबरदस्ती, कारण मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. भरपूर खेकडे आणि मासे पकडायचे. बघा सगळं तयार करून चालले, कारण मला राग येईल. मी कालपासून सांगते चला चला, मला राग येईल म्हणून त्या घेऊन चाललेत. मज्जा असते, भेटू दे नाही भेटू दे पण जायचं. माझं बंद आहे, उभी करून काय उपयोग नाही. गेले ते पुढे. आपण गाडी घेऊन जाऊ का काय? शेतकरी ते बघा चालतायत एवढ्या पुढे गेले. काय ग तवा पावडा बिवडा घेऊन मासे उपसायला कानाच्या तलात माशाचं एक डबकन आहे, ते उपसायचं आहे. आपल्या तिथे आहे ना, आपण आपल्या शेतातच आहे. ते मासे उपसून पकडायचे ना, घेऊन घरी यायचं. श्रावण लागायच्या आधी मस्तपैकी दाखवेन तुम्हाला किती भेटतात. भेटले तर मच्छी आणि तांदळाची भाकरी एक नंबर लागते. एक नंबर खतरनाक. माळ्याचे मासे. हे बघा, हे सगळं काय घेऊन गेलेत मासे पकडायला. विन घेऊन चाललेत. अशी हौशी माणसं पाहिजेत. एकदा बोलली जायचंय तर जायचं, नाराज नाही करायचं. मला तर वाटतं शिव्या घालतील, केला का काम धंदे नाही त्या माणसाला. जायचं. हे बघा, आम्ही लावलेलं इंद्रायणी भात त्यावेळेस, आणि खरंच ह्या भाताचा मस्त असा वास येतोय, स्मेल. म्हणजे नारायणदादा बोलला होता ते खरं आहे. काढता वेळी पण येतं आणि आता पण ह्या भाताचा जे रोप आहे त्याचा स्मेल येतोय मस्त असा. आमच्याकडे इंद्रायणी एवढंच कोण लावतच नाही. मला वाटतं आम्हीच पहिलं लावलं असेल कदाचित. आणि सगळे सुवर्णा एक काडी बोलतात ते एक लावतात, पण मीच यावर्षी पहिलं ट्राय केले. आता बघू. कुठून काय कुठून नेलास इथून? मोबाईल पडेल माझा, नाही तर. त्याने तिकडे सुरुवात केली, पण बघा पावसातून किती मस्त वातावरण. तो 10 मिनिटं थांबा. ते पण पाणी जाते इकडे, या साईडून पाणी येते वरून. फरशी ते आता इकडे करणार, ह्या साईडला दवडणार हे करून, आणि इकडे पाणी कमी होणार. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जाऊन काहीतरी वास येतोय घाण. हा
हा खड्डा हा उपसायचा आहे बघा. आणि इकडे आमचं शेत आहे चिखलपाल. ह्याच्यामध्ये कासव खूप भेटतात पण ह्या टाइमला भेटतच नाहीत. आता लॉकडाऊन पासून भेटतच नाहीत. आणि ही आमची सहाण. इकडे वरती मंदिर आहे. हा काहीतरी भेटलाय. नाही गेली तर शिव्या भेटतील. हाऊस फक्त तोंडाने नाही. बघू दे कसला आवाज येतोय. बघू. अच्छा ही एवढी मोठी पिशवी आणली. खेकड्याचीच पिशवी आमची. पाणी बंद. तू पण आपलं होलसेल आहे. पावडर गुलमिलाची बघा काय ते. वा हे बघा. चिंगुला एक भेटून सुरुवात झाली आमची. भेटायत आताच आम्ही आलोय. आता आम्हाला सगळे असेच रस्त्यावरून जाणारे विचारत बसणार आणि बघणार काय भेटलंय किती भेटलंय. उपसू मी. अगं ते बंद नव्हतं नीट झालं. बारकीला दाखव. उपसला वाटतं कोणी.
झाला उपसून, पण आधी 2-3 दिवस आधी कुठेतरी उपसलाय शिगणवाडीतल्या. आणि आता इकडे बघतो, इथे काही भेटले नाहीत. खेकडे बघा किती लोक तिकडे उपसतात. मैदानी वरून गेली तर शिव्याच पडतील मला. आता इकडे पाऊस येतोय आणि इकडे झालं आहे. इथे पण आम्ही शेतातून बघत होतो. आदिवासी हे सगळं पाणी होतं. कंटाळा आता. जरासं ठीक आहे. काय तर आमच्या इकडे उपसून झाले. एवढंसं मिळालं, मी दाखवते घरी जाऊन. आणि हे जे बांधलं होतं इथे पाणी येण्यासाठी, त्याही आता काढते. बघा किती फोर्सने पाणी होतं. मी फक्त पकडायचं काम केलंय, बाकी काय नाही. पण एवढे कष्ट लागतात. जेवढं मासे पकडणं वाटतं सोपं, तितकं सोपं नाही आहे. खूप मेहनत आहे याच्यावरती. वाकून वाकून सगळे मासे पकडायला लागतात. उपसून, ते पण बादलीने पाणी उपसून. आणि मग हे असं मेहनत घ्यावी लागते. घरी जाऊन दाखवायचंय. घेतलेत इकडे पण घेतलेत, जिवंत आहेत. एवढीशी पिशवी किती रविवारी उपसलं. आणि आम्ही आज आलो मंगळवारी. तर आम्हाला एवढेच मिळाले थोडेसे. ठीक आहे, उद्यासाठी थोडे भेटले तरी समाधानी. आम्ही तशी पण अपेक्षा केलीच नव्हती, कारण पाणी नव्हतं भरलं. तरी खूप मेहनत घ्यावी लागते बा. आणि हे एवढे मिळालेत. मी तर काही केलं नाही, मासे फक्त पकडलेत. तर मंडळी, आम्ही चाललो आहे आता घरी. झालं आहे आमचं उपसून आणि खूप मजा आली. ह्या दोघांमुळे मला व्लॉग बनवायला पण मिळाला. आणि मला कधीपासून यायचं होतं की मासे पकडायचे, मासे उपसण्यासाठी. कारण जेव्हा पाणी भरतं, पहिला पाऊस त्याच्यानंतर पाणी भरतं, तेव्हा आम्ही काय चढणीचे मासे पकडायला येत ना, मी नसतेच. तर ह्या टाईमला मी आहे. आणि आम्ही ते छोटासा डबका उपसलेला तिघांनी. माझं काही एवढं योगदान नाही आहे, पण आहे. ते तिकडे आहेत अजून. आम्ही दोघी निघालो. आदिवासी मंडळ. अगं बस.
हे घे हे घे हे घे. सकाळचं वातावरण कसं आहे? 7:30 वाजलेत. रोज मी तुम्हाला हेच दाखवते. ही बघा कशी भाकरी बसते. तिकडे मच्छी ठेवला नाही, काल आणली आम्ही ते. आता भाकरी बसते. आयशे हे तुझ्यासाठी. थँक्यू. आणि हा नुसता पायामध्ये येतोय. गबास काय सदमा लागलाय. सगळी ब्लँकेट घेऊन बसले. तर भेटू माझ्या नवीन ब्लॉग मध्ये.